नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या सहज पद्धतीने आपण कडधान्यांना मोड कसे काढायचे, ते पण अगदी एका रात्रीत अर्धा इंचभर मोड कसे काढायचे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने कडधान्यांना मोड काढू शकता. तर मार्केटमध्ये उगीच जास्तीचे पैसे न घालवता आज आपण घरच्या घरी छान असे कडधान्यांना मोड काढून घेणार आहोत. छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा, म्हणजे कडधान्यांना आंबट वास येणार नाही, हाताला चिकट सुद्धा लागणार नाही आणि सुटसुटीत मोकळेदार मोड आलेले कडधान्य तयार होतील. त्याचबरोबर तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये हे मोड आलेले कडधान्य स्टोअर सुद्धा करू शकता. तर इथे मी चणे, मूग, मटकी ह्या 3 कडधान्यांना मोड काढलेले आहेत. तुम्हाला हव्या असलेल्या कडधान्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता. तर इथे अर्धा इंचभर तुम्ही पाहू शकता व्हिडिओत की चण्याला मोड आलेले आहे, ते पण एकदम का रात्रीत. तर तुम्हाला सुद्धा हे जमणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तुम्ही हे मोड आलेल्या कडधान्यांपासून बरेचसे पदार्थ करू शकता. अगदी थालीपीठ म्हणा, सँडविच म्हणा किंवा उसळी आहेत, डोसे आहेत, असे अनेक पदार्थ तुम्ही या मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवू शकता. मोड आलेल्या कडधान्यांपासून आपल्या शरीराला बरेचसे फायदे होतात. तर तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सुद्धा मोड आलेल्या कडधान्यांचं सॅलड बनवून खाऊ शकता. इथे मी गावरान मटकी वापरलेली आहे. तुम्ही जर डीमार्टमधनं किंवा किराणा मालाच्या दुकानातून जर मटकी घेणार असेल तर छोटी मटकी आणि मोठी मटकी, तर तुम्ही इथे छोटी मटकी घ्या, म्हणजे भाजीही चविष्ट होते आणि मोडही एकदम छान येतात. तर इथे कपभर मी मटकी घेतलेली आहे. सर्वप्रथम मटकी तुम्हाला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि इथे 3 पट पाणी घालून यायचं आहे. मटकी मस्त स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि 3 पट पाणी एका मोठ्या भांड्यात घालून मटकी भिजत ठेवायची आहे. त्याच पद्धतीने मी इथे चणे घेतलेले आहेत. चणे सुद्धा स्वच्छ साफ करून आपल्याला व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्यावर जी पावडर असते किंवा कीटकनाशक असं जे फवारा केलेला असतो कडधान्यांवर, तो सुद्धा या पाण्यापासून धुवून निघून जातो. तर अशा पद्धतीने आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि झाकण मारून 5 ते 6 तासासाठी आपण ही तिन्ही कडधान्य झाकून ठेवणार आहोत. तर आता तुम्ही बघू शकता हे जे पाणी आहे ते आपण काढून घेणार आहोत. हा जो फेस आहे त्यामुळेच आपल्या कडधान्यांना वास येतो. तर हे पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि 3 ते 4 पाण्यामधून आपण हे कडधान्य स्वच्छ हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे, अगदी चोळून घ्यायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने एका चाळणीत पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण मारून 7 ते 8 तासासाठी ठेवायचं आहे. तर इथे मला टिफिनसाठी मटकीची भाजी बनवायची आहे. तर मी संध्याकाळी 4ला हे कडधान्य भिजत घातलेलं आहे आणि रात्री 10 वाजता ह्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि मोड आणायला ठेवलेलं आहे. तर सकाळी अर्धा इंचवर हे मोड आलेले आहेत. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि हे कडधान्यांना अर्धा इंचभर मोड आलेले आहेत. तर 24 तासाच्या आत आपल्या ह्या कडधान्यांना अर्धा इंचभर मोड आलेले आहेत. ते सुद्धा सुटसुटीत, कसलाही आंबट वास नाही आहेत, हाताला चिकट लागत नाही, अगदी सुटसुटीत आणि मोकळे झालेले आहेत. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कडधान्यांना असे मोड काढू शकता. आता मी तुम्हाला एकदम सुपर फास्ट अशी ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला 4 ते 5 तासामध्ये जर कडधान्यांना मोड काढायचे असतील तर तुम्ही भिजवलेले कडधान्यातलं पाणी निथळून तुम्ही जर ते चाळणीसकट भांडं मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं तर अगदी 4 ते 5 तासामध्ये कडधान्यांना मोड यायला सुरुवात होते. तर अशी सोपी ट्रिक्स तुम्ही जर मायक्रोवेव्ह असेल तर नक्की करून पहा. तर अशाच पद्धतीने आपण चणे आणि मूग
ह्या 2 कडधान्यांना सुद्धा असे मोड काढून घेतलेले आहेत. आता मोड आलेली कडधान्य तुम्ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तर असा काचेचं हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला झटपट कोणतीही भाजी, उसळ, मिसळ, थालीपीठ किंवा सॅलड बनवायचं असेल तर तुम्ही पटकन याचा वापर करू शकता. तर अगदी झटपट बनणारी मटकीची 10 मिनिटात टिफिनला बनणारी मटकीची भाजीची व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केली, तर जरूर पहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीला सुद्धा हे व्हिडिओ शेअर. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या व्हिडिओ सहित. धन्यवाद.